कोड होऊन आळस येते ना, आळस जातो तिथे असं. ఇప్పుడు లేమో ఇప్పుడు डोळे बंद सगळ्यांनी, डोळे बंद सगळ्यांचं, डोळे बंद. हां डोळे बंद. बंद करू. आपल्याला आहे ना असं श्वासांची विनंती करूया, कारण सकाळी मला म्हटलं असते सगळ्यांनी आहे ना ताट बसा. श्वास जेव्हा घेतो ना आपण, आपल्याला उभे व्यायाम वगैरे नंतर करायचं थोड्या वेळानं, आणि त्याच्या अगोदर आपण श्वासांची विनंती करूया. तर याला अजपा गायत्री सुद्धा म्हणतात. आणि जर आपण रोज 100 वेळा किंवा 150 वेळा जर आपण श्वासांची विनंती केलं तर आपलं लाईफ सुद्धा वाढते, आपलं आयुर्मान वाढते असं म्हणतात. म्हणून आपण श्वासांची विनंती करूया. आणि हे तुमची मोठी साधना सुद्धा आहे ना. विषम परिस्थितीमध्ये समोर राहण्यासाठी या साधनेचा पण उपयोग केला जातो. आणि हे ऋषीमुनींना सांगितलेली साधना आहे, तर ते आपण करूया. श्वास घ्यायचा आहे आपल्याला, ओम म्हणा, राम म्हणा, तुम्हाला जे इष्ट असेल त्याचं नाव घ्यायचं. ओळखा नाही आहे कसं काउंटिंग करायचं, आपल्याला 50 वेळा काउंटिंग करायचं. काय बघा सगळ्यांनी श्वासांची विनंती. श्वास घ्यायचा आहे, डोळे बंद सगळ्यांनी. जसा येते श्वास तसा घ्यायचा, सोडताना एक म्हणायचं. पुन्हा घ्यायचा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, काही ओम म्हणा, काही म्हणा, सोडताना 2 म्हणायचं. चला रेडी. काय बसा सगळेजण. ही उच्च कोटीची साधना आहे आणि ती केली पाहिजे. सगळ्या म्हणजे बौद्ध धर्मामध्ये सुद्धा या साधनेला फार महत्त्व आहे. त्यांचं नाव जरी वेगळं असलं तरी साधना ही उच्च कोटीची. चला करूया. हालचाल करू नका, म्हणू नका, मनातल्या मनात.
50 पर्यंत मोजायचं हा. आज अंदर गया तो सो माना वह चैतन्य जिसकी शक्ति से हाथ उठता है, जिसकी शक्ति से मन सोचता है, जिसकी कभी मौत नहीं होती, वह चैतन्य सो। श्वास बाहर है तो हम बोल गए, बस साक्षात्कार का एकदम सीधा रास्ता है। फिर उसके लिए ज्यादा समय नहीं लगता ईश्वर प्राप्ति का। फिर उसको दुख नहीं दबा सकता है, उसको संसार की चिंता नहीं दबा सकती, उसके ऊपर ग्रह नक्षत्र बाहर का प्रभाव नहीं पड़ सकता। जैसे भगवान नारायण निर्लिप्त है, ऐसे वो निर्लिप्त नारायण का स्वरूप बन जाए। उसको बोलते अपन। काय म्हणतात त्याला? हा, सांगा काय म्हणतात? आपण काय शिकलो आता सांगा? श्वासांची गिनती आहे ना? काय म्हणतात त्याला? श्वासांची गिनती. सकाळी उठल्या उठल्या करायचं, झोपण्याच्या पूर्वी करायचं, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करायचं. कराल ना? उठायची घ्यायचं. हरिओम. कोणालाही उत्तर द्यायचं असलं तर हात वर करायचा, प्रश्न विचारल्यानंतर जो बरोबर उत्तर देईल त्याला प्राइज मिळेल. ठीक आहे? म्हणून लक्ष देऊन ऐका आणि बक्षीस घ्यायचं ना? घ्यायचं की नाही? मग बोला ना. सगळ्यांनी उभं राहायचं आहे आपल्याला. सूक्ष्म व्यायाम करायचा आपल्याला. ट्रॅक लावा ना. ट्रॅक लावा.